तर विलास घुले यांनी दुसऱ्याचं भांडण सोडायला गेल्याच्या नंतर त्यांचाच खून करण्यात ह्या लोकांनी जाणीवपूर्वक गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत आणि हे कुणाच्या जवळचे आहेत हे सर्वांना माहिती आहे. आणि आमची विशेष मागणी आज काय आहे, राजश्री शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्यायाचा दिवस आहे. आम्ही सामाजिक न्यायाचा दिवस असल्यामुळं आम्हाला न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो. जो खासदार बजरंग सोनवणे याचा मुलगा आहे, हो पुरवणी यादीमध्ये त्याचं नाव घेतलंय, परंतु पोलीस अद्याप त्यांना अटक करत नाहीत. त्यांच्यावर पाहिजे तसं कारवाई करायला टाळाटाळ करण्याचं काम पोलीस करत आहे. आणि कुठेतरी एसआयटीच्या नावाखाली कुठेतरी सगळं पांघरून घालण्याचा विषय होत असेल. यासाठी आम्ही अनेक वेळा बघितल्यात. डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात सुद्धा आम्ही यासाठी बघितली, त्याच्यामध्ये आम्हाला काय झाले अद्याप कळालेलं नाही. जरांगेची सुद्धा यासाठी लागली होती, त्याच्यामध्ये सुद्धा काहीच झालेलं नाही. अशा यासाठी फक्त कुटुंबाला शांत ठेवायचं आणि एसआयटी लावली म्हणण्यासाठी हे चाललेला प्रकार आहे. आणि विशेषतः बजरंग सोनवणेचा मुलगा 100% त्याच्यात आहे. कारण बजरंग सोनवणे तात्काळ इकडं त्याचं नाव येणं आणि तो मुख्यमंत्र्याची जाणीवपूर्वक भेट घेतो. माजी राज्याच्या मुख्यमंत्री आणि ते स्वतः गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की तुम्ही कुणालाही आरोपीला पाठीशी घालू नका. त्याचा बाप आला काय किंवा त्याचा आजा तुमच्याकडे येऊन पाय पडत असेल आणि तुमच्या राजकारणाच्या पोळी भाजण्याच्या पायी तुम्ही कुणालाही पाठीशी घालू नका. कारण इथं निष्पाप मुलाचा जीव गेलाय, त्याचं कुटुंब आहे, मुलं बाळ आहेत, त्यांनी कुणाकडे बघायचंय. आणि जो माणूस कुठंतरी सामाजिक भावनेतून, सामाजिक चांगल्या भावनेतून कुठंतरी कुणाचं तरी भांडण सोडलं पाहिजे आणि भांडण सोडायला गेल्याच्या नंतर जर त्याची हत्या करण्यात येत असेल तर हे महाराष्ट्राला काळीमा फासण्यासारखी घटना आहे. कोणी कुणाचं इथून पुढे भांडण सोडावं की नाही सोडावं अशी परिस्थिती निर्माण झाली. आत्ताच मी श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी सुद्धा फोनवरून त्यांचे बंधू श्री रमेशजी घुले यांचं बोलणं करून दिलंय. आणि नक्कीच श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं आम्ही घुले कुटुंबियांच्या परिवाराच्या पाठीशी आहोत. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत बाळासाहेब आंबेडकर असतील, विजय भाऊ वडेट्टीवार असतील आणि आम्ही सर्व ओबीसी चळवळीत काम करणारे सर्व या कुटुंबाच्या पाठीशी आहोत. आम्हाला न्याय मिळेपर्यंत हा लढा आम्ही बंद ठेवणार नाहीत. कारण की जात पाहून जर या राज्यामध्ये न्याय मिळत असेल तरी अत्यंत गंभीर आहे. कारण की कोणाची जात पाहून तुम्ही न्याय द्यायचा का नाही द्यायचा जर राज्य सरकार ठरवत असेल तर हे अत्यंत गंभीर आणि चुकीचं आहे. त्यामुळं तुम्ही एकाला वेगळा न्याय आणि एकाला वेगळा न्याय, ज्याप्रमाणे संतोष देशमुखांचा खून झाला त्यामध्ये कोणी कोणाला लहान मोठं सोडलं नाही, सर्वांना अटक करण्याचं काम केलंय. त्याचप्रमाणे कोणी खासदाराचा मुलगा असेल किंवा मंत्र्याचा मुलगा असेल, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. बजरंग सोनवणेचा सौरभ सोनवणे हा मुलगा, त्यामध्ये त्याच्या अगोदरचे 10 दिवसाचे त्याचे फोन डिटेल्स तपासले पाहिजे, CDR तपासले पाहिजे. त्यांचे ते जे कार्यकर्ते आहेत मारहाण करणारे ते अतिशय त्या सोनवणेच्या मुलाच्या जवळचे आहेत. त्यांची वार्तालाप झालेली आहे आणि सगळं हे ठरून केलेलं एक प्लॅनिंगचं असू शकतं. त्यामुळं सौरभ सोनवणे जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत राज्य आम्ही शांत होऊ देणार नाही. राज्यात आम्ही सातत्यानं आंदोलन करत राहू. आम्ही ह्या घुले कुटुंबियांना ताकद देण्यासाठी आम्ही सगळे एकत्र येत राहू. आणि राज्यातील बहुजन समाजाला माझी कळकळीची विनंती, ह्या सर्वसामान्य कुटुंबातील विलास घुले यांना न्याय देण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. हा वंचिताचा लढा आहे, हा उपेक्षितांचा लढा आहे. आणि आपण सामाजिक न्याय दिनाच्या माध्यमातून आज मुख्यमंत्र्याला मी कळकळीची विनंती करतोय की त्या सौरभ सोनवणेला तात्काळ अटक करा आणि त्या बाकीच्या आरोपीप्रमाणे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये निकाल दिला पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं पाहिजे आणि लवकरात लवकर निकाल लावून सौरभ सोनवणे सह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ही माझी राज्याच्या मुख्यमंत्र्याला कळकळीची विनंती. ज्याप्रमाणे तुम्ही संतोष देशमुख प्रकरणात तत्परतेने जे मागल ते देण्याचं काम केलंय, मग आम्ही सुद्धा तुम्हाला विनंती करतोय, आम्ही सुद्धा आमच्या भावाला न्याय देण्याची मागणी करतोय. आम्ही जातीपातीच्या पलीकडचे लोक आहोत, आम्ही कोणावर आरोप करत नाहीत.